नागपुर शहर के राणा प्रताप नगर पुलिस थाना अंतर्गत जांच दल ने दो अलग अलग अपराधों का सफलतापूर्वक पर्दाफाश करते हुए कुल 1,22,500 रुपए की चोरी की गई संपत्ति बरामद की गई है। पहली वारदात में पुलिस ने भारतीय दंड संहिता के तहत केस दर्ज करते हुए चांदी की वस्तुओं और घड़ियों सहित कुल 27,500 मूल्य का सामान जब्त किया, जिसमें चांदी की इत्र की बोतल, चांदी की कटोरे, चांदी का निरंजन, हल्दी कुमकुम होल्डर, चांदी का अगरबत्ती स्टैंड, पंच आकार का देव, टाइटन और सोनाटा ब्रांड की कलाई घड़ियां और 460 ग्राम चांदी, जिसकी कुल अनुमानित कीमत 27,500 है। वहीं दूसरी वारदात में कार्रवाई करते हुए एक बजाज KTM 200 ड्यूक बाइक जब्त की गई है, जिसकी अनुमानित कीमत 95,000 बताई गई है। वहीं इस मामले में पुलिस ने दो आरोपियों को गिरफ्तार किया है, जिनकी पहचान 26 वर्षीय सोनगांव निवासी राहुल बाबाराव लोंढे और 21 वर्षीय भीमनगर निवासी दीपक महेश बागड़े के रूप में हुई है। जहां पुलिस ने तकनीकी जानकारी और गुप्त सूचना के आधार पर इन दोनों आरोपियों को हिरासत में लिया और उनके कब्जे से चोरी गया माल जब्त कर पुलिस आगे की जांच कर रही है। पोलीस स्टेशन राणा प्रतापनगर येथे एक घरफोडी दाखल होती। त्यात चांदीचे वस्तू गेलेल्या होत्या। त्यामध्ये आपण दोन आरोपी अटक केलेले आहेत। एकाचं नाव राहुल बाबाराव लोंढे, वय 26 वर्ष, हे राहणारा इंद्रप्रस्थनगर सोनेगाव तिथे, आणि दुसरा आहे दीपक महेश बागडे, वय 21 वर्ष, हा सुमंगल बौद्ध विहाराजवळ पंचशील नगर पोलीस स्टेशन MIDC येथील आहे। यांच्याकडून आपण 460 ग्राम चांदीचे दागिने, त्यात अत्तरदानी, वाट्या, हळदी कुंकू ठेवायची कुयरी अशा प्रकारचे 7 वस्तू जप्त केलेल्या आहेत आणि 2 टायटन कंपनीचे घड्याळ आहेत। अशा 27,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। आणि त्याच आरोपीकडून आपण एक दुसरा गुन्हा आहे 330/2025 हा व्हेकल चोरीचा गुन्हा आहे। मोटरसायकल ड्यूक कंपनीची ही 95,000 रुपयाची आपण त्यांच्याकडून जप्ती केलेली आहे। असा एकूण 1,22,500 रुपयाचा मुद्देमाल या दोन्ही आरोपीकडून आपण जप्ती केला आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये कुठल्या अधिकाऱ्यांनी काम केलं आहे आणि कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची कारवाई करण्यात आलेली आहे? सदरची कारवाई ही माननीय CP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच DCP S रेड्डी सर, झोन 1 आणि ACP श्री शेडके सर यांच्या मार्गदर्शनाखाली राणा प्रतापनगरचे DB पथकाचे API तांबे व तपास पथक यांच्याकडून करण्यात आलेली आहे। या अगोदरचेही त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत की काय, कुठल्या पोलीस स्टेशनला गुन्हे वगैरे आहेत काय? नागपूर हद्दीत एक गुन्हा यांच्यावर दाखल आहे चोरीचा, आणि हा दुसरे 2 गुन्हे आता ही दाखल झाले। यांना कोर्टात पेश केले असता किती दिवसाचा PCR वगैरे मिळालेला? यांना आज अटक करण्यात आलेली आहे। PCR साठी उद्या कोर्टात हजर करणार।